मी दरवेळी प्रवासाला निघाले ना, की मला असं वाटतं की ह्या वेळची ट्रिप ही नक्कीच अविस्मरणीय ठरणार. म्हणजे असं वाटतं की ह्या आधी अशी ट्रिप झालीच नसेल आणि असं दरवेळी वाटत जातं आणि दरवेळी प्रत्येक ट्रिप ही तेवढीच सुंदर होते आणि तेवढीच अविस्मरणीय ठरते. पण नक्कीच एक ठिकाण आहे, ज्याला भेट दिल्यावर अ, तुमच्याही लक्षात येईल की ह्याची तुलना जगातल्या कुठल्याही ट्रिपशी होऊच शकत नाही. कारण अगदी अद्भुत आणि अविस्मरणीय असा हा खंड आहे. म्हणजे जगातला सर्वात दक्षिणेकडचा हा खंड, अख्खा सगळ्यात मोठा खंड, सगळ्यात कोरडा खंड, सर्वात थंड खंड आणि जिथे सर्वात जास्त वारा वाहत असतो, म्हणजे विंडीएस्ट, हायएस्ट, ड्रायएस्ट कॉन्टिनेंट आपण ज्याला म्हणतो, जे आपण कधीच विसरू शकत नाही असा हा अप्रतिम आणि अतिसुंदर अँटार्क्टिका. आणि तिथेच आज आपण सैर करणार आहोत. तर मला खूप आनंद होतोय तुम्हा सर्वांबरोबर अँटार्क्टिकाचा प्रवास करायला. नेहमीप्रमाणेच वीणा वर्ल्डच्या ट्रॅव्हल कट्टा या पॉडकास्टवर मी तुमची होस्ट सुनीला पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करते. इथे मी आज बोलवणार आहे वीणा वर्ल्डच्या एका सिनियर टूर मॅनेजरला. गेली 15-16 वर्ष तो कार्यरत आहे आणि तो सुद्धा अँटार्क्टिकाला जाऊन आलाय, पण एका वेगळ्या कारणासाठी. आपण बोलवूया इथे मनवीरला. मनवीर, नमस्कार. नमस्ते ताई. मनवीर, तू एक अतिशय चांगला टूर मॅनेजर आहेस आणि अनेक टूर्स तू जगभरात केलेले आहेत. पण अँटार्क्टिकाला जाताना तू टूर मॅनेजर नव्हतास, तू एक गेस्ट म्हणून गेलास. म्हणजे इतर ठिकाणी तुला टूर कंडक्ट करायची सवय आहे, तुला लोकांना घेऊन जाऊन त्यांना आनंद द्यायची सवय. आणि इथे चक्क या टूरवर जाताना तू स्वतः पैसे भरून, म्हणजे आपल्याच कंपनीत तू पैसे भरून एक टुरिस्ट म्हणून गेलास. हे कसं काय घडलं? का तुला वाटलं की इथे आपण जावंच? ताई, अँटार्क्टिकाची ही आपली जी टूर होती ही विनावलची पहिली 2016 ची टूर होती जी निघणार होती. आणि साधारणतः सप्टेंबर मध्ये टूर कन्फर्म झाल्यानंतर आपल्याकडे बुकिंग प्रोसेस सगळे झाले होते. आणि मला खूप असं वाटायचं की हा एक असा अँटार्क्टिका, हा एक कॉन्टिनेंट असा की जोपर्यंत मी हा बघत नाही तोपर्यंत माझी, आपण ज्या काही टूर्स करतो हा एक ऑफबीट सेक्टर आहे आणि खूप कमी वेळेला आपल्याला बघायला मिळतो. मी माझ्या वाईफ रुपालीशी या विषयी बोललो की मला हा खंड बघायचा आहे आणि मी हे करू का, तर तिनेही मला सांगितलं की तुम्ही ही टूर विनावलची पहिली आहे, तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. तर मी तेव्हा हा निश्चित माझा कलिग विवेक आहे त्याच्याशी मी बोललो. तर त्याचा मला असं उत्तर होतं की तू का वेडा आहेस का, अँटार्क्टिकाला तुला याचे पैसे भरून? म्हणलं हो दादा, मला तो खंड बघायचा आहे आणि विनावलची पहिली टूर आहे आणि आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दॅट टूर आणि मला हा कॉन्टिनेंट पाहायचा आहे विना वर्ल्ड बरोबर. मी तुला इथेच थांबवणार आहे मंदिर, कारण तू ना काहीतरी अगदी महत्वाचा बोललास की ही पहिली टूर अँड यू वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ इट. तर हे असंच होतं की पहिली असो की कुठलीही असो, पण अँटार्क्टिकाला जाऊन येणं म्हणजे ते आपल्याला शक्य होणं, हे होतानाच आपण सुद्धा इतिहासाचा एक भागच बनतो. कारण सर्वात आधी जगातनं एक लिमिट आहे की किती लोक अँटार्क्टिकाला भेट देऊ शकतात. त्यातून एवढं सोपं नाही आहे अँटार्क्टिकाला जाणं आणि ते मला वाटतं घडावंच लागतं. आणि आपण स्वतःला भाग्यवान म्हणू शकतो की आपण अँटार्क्टिकाला भेट देऊन आलो. आणि मी तर स्वतःला खरंच भाग्यवान समजते, कारण सातही कॉन्टिनेंट क्रॉस करणं ही एक इच्छा असतेच मनात. आणि त्याचं थोडंसं मला वाटतं इच्छा काय, थोडं वेडच असतं, ते एक पॅशन असतं आणि ते ते वेड पूर्ण करायला मग आपण काही करतो. ज्या दिवशी अँटार्क्टिकावर माझं पाऊल पडलं, मला सुद्धा एखाद्या एक्सप्लोरर सारखं वाटायला लागलं की अरे वा, आपण म्हणजे इथे येऊन गेलेले जे आधीचे एक्सप्लोरर्स आहेत, जो पहिला एक्सप्लोरर होता, रशियाचं एक्सपेडिशन होतं आणि त्यात फेबियन गॉटलिएब आणि मिखाईल लाझारेव ह्यांनी 1820 मध्ये पहिलं सायटिंग केलं मेनलँड अँटार्क्टिकाचं. त्यानंतर एक 3-4 दिवसात ब्रिटिश शिप सुद्धा पोचलीच तिथे. पण त्यांना जे वाटलं असेल तसंच काहीतरी मला सुद्धा वाटतं की आपण काहीतरी अनडिस्कवर्ड आणि अनएक्सप्लोर्ड लँड आहे. आणि अजूनही मला वाटतं आपल्याला, म्हणजे जगाचा नकाशा पाहिला तर तेवढी माहिती अँटार्क्टिका बद्दल नाहीये. तो आज सुद्धा अनडिस्कवर्डच वाटत राहतो. सो अशा या अँटार्क्टिकाला भेट देणं हे खरंच स्पेशल आहे. त्यात मनवीर, तू हे ठरवलंस आणि तू करून आलास, सो त्याबद्दल तुझं अभिनंदन. पण
मला सांग, कसले प्रश्न आले तुझ्या मनात? कारण इथे तुझा कम्प्लीट आपण म्हणतो ना असा रोल रिव्हर्सल होता, की तू एक टूर मॅनेजरच्या भूमिकेतून निघून एक टुरिस्ट म्हणून जात होतास. तर काय काय तुझ्या मनात आलं जेव्हा तू बुक केलं? तर हजार एक प्रश्न आले असतील आणि काय होते ते प्रश्न? काही सर्वात आधी जेव्हा ही टूर बुक केल्यानंतर आपण एक म्हणतो ना की ह्या कॉन्टिनेंट बद्दल आपल्याला अंटार्क्टिका बद्दल काहीच माहिती नसतं, की आपण जाणार कशा आहोत, आपला प्रवास, आपण ड्रेक पॅसेज ज्याच्याबद्दल आपण फक्त ऐकून आहोत, जो साऊथ अमेरिका आणि अंटार्क्टिका याच्यामध्ये येतो, जवळजवळ 1000 किलोमीटरचा हा ड्रेक पॅसेज आहे. त्याच्यातून ह्या सगळ्या शिप्स जात असतात आणि तो कधी कधी समुद्र खूप खवळला असेल तर तो जर्नी इतका इझी नसतो, कारण सदर्न ओशन म्हटलं जातं या पूर्ण रिजनला. एक एक तर मिनिट मनवीर, आपण इथे जायच्या आधी मला सांग, आपण अंटार्क्टिकाला जायला नक्की प्रवास कुठून सुरू झाला तुझा? कारण बऱ्याच लोकांना उत्सुकता असेल की न्यूझीलंडहून जायचं, ऑस्ट्रेलियाहून जायचं, साऊथ अमेरिकेहून जायचं, कुठून जाता येतं? आपण तिथून सुरू करू आणि मग आपण ड्रेक पॅसेजला येऊ. चालेल ना. मॅम, मुंबईवरून आपला जसं मुंबई एअरपोर्ट वरून आम्ही दोहा म्हणजे कतारची फ्लाईट होती, वाया दोहा आम्ही साऊथ अमेरिकाला आफ्रिका कॉन्टिनेंट पास करून अटलांटिक ओशन पास करून आम्ही पोहोचलो अर्जेंटिना ब्युनोस एरिसला. आणि ब्युनोस एरिस जे आपल्याला सर्वांना माहिती आहे की फेमस फुटबॉल प्लेअर मॅरेडोनाचं शहर आहे. ते शहरही मला बघण्याची खूप उत्सुकता होती, कारण लहान असल्यापासून आपण फुटबॉल प्रेमी असल्यामुळे आपल्याला मॅरेडोना बद्दल ची खूप एक आपण म्हणतो ना की जसं सचिन तेंडुलकर हे बरोबर. क्रिकेटचे दैवत मानलं जातं, तसं मॅरेडोनालाही फुटबॉल जगामध्ये फुटबॉल दैवत मानलं जातं. तर त्या शहरामध्ये आम्ही येऊन तिथून आमचा प्रवास हा ओशुआया ह्या ठिकाणी आम्ही फ्लाईट घेऊन आम्ही ओशुआ या ठिकाणी गेलो होतो, जे सदर्न मोस्ट टिप मानलं जातं पृथ्वीवरचं. त्याच्या चोही बाजूने सगळं पाणी सर्व ठिकाणी आहे. फक्त ओशुआयाला आपल्याला तिथं यावं लागतं. आणि उशुआयाहून आपण आपल्या क्रूजची सुरुवात करतो, बरोबर? बरोबर. मनवीर, ह्या क्रुझेस ज्या आहेत ह्या एक्सपेडिशन क्रुझेस म्हटल्या जातात. म्हणजे एक ज्या इतर क्रुझेस, जसं आपण जेव्हा बहामासची क्रूज करतो किंवा आपण करिबियन आयलंड करतो किंवा आपल्या जवळ सिंगापूर आणि हाँगकाँग इथल्या सुद्धा क्रुझेसवर जातो, तर एक फरक आहे पण या दोन्ही क्रुझेस मध्ये. सो नक्की काय काळजी घ्यावी लागते या क्रुझेसना जेव्हा हे अंटार्क्टिकात प्रवेश करतात? आपण ज्या क्रूज ज्या बघत असतो, जसं ताई आता तुम्ही सांगितलं, सर्व प्रकारच्या म्हणजे आपण अलास्काच्या क्रूज बघतो, आपण सिंगापूरच्या क्रूज बघतो किंवा इव्हन आपण युरोपियन क्रूज बघतो. या बेसिकली आईस ब्रेकर क्रूज असतात आणि या शॉर्ट असतात, त्या खूप मोठ्या नसतात. कारण मोठ्या क्रुजेस ज्या असतात ह्या जर अंटार्क्टिका रिजन मध्ये आल्या ना, त्या आयलँडच्या जवळपर्यंत जाऊ शकत नाहीत, त्यांना लांबूनच जावं लागतं. त्याच्यामुळे आपल्याला अशा क्रूज घ्याव्या लागतात ज्या छोट्या छोट्या पासेस मधून त्यांना पास व्हावं लागतं. इथं मोठमोठे आईसबर्ग्स असतात, तर त्या आईसबर्ग थ्रू आईस शीट कट करता यावी लागते. ते आईस शीट कट करून आत जातात. म्हणजे आम्ही लिटरली जेव्हा एका ठिकाणी होतो तर आमच्या सर्व बाजूनी आईस होता आणि आमची शिप अशी मध्ये होती, असं आपल्याला तो भासवत होतो जसं की आपण ती शिप पूर्ण आईसवर आहे. बरोबर, त्या बर्फातून जाण्याचा भास होतो. मलाही आठवतं मनवीर, आमची सुद्धा क्रूज शिप जेव्हा जात होती तर या स्पेशलाइज क्रूज शिप्स असतात, त्या एक्सपेडिशन क्रुझेस असतात. आणि त्या ह्या बर्फाला कापत कापत पुढे जायची त्यांची क्षमता असते आणि म्हणूनच आपण तसं ते सिलेक्ट करतो. कारण इथे सगळ्या सुखसोयी तशा असतातच या क्रुझेसवर, पण साध्या पाण्यात म्हणजे क्रूज करणं आणि अंटार्क्टिकाच्या ग्लेशियर्स आणि आईसबर्ग्सच्या मधून आपली क्रूज जाणं यात खूप फरक आहे. आणि अर्थातच तो नजारा देखील खूपच सुंदर असतो. तर ते जाता जाता आपण येऊया आता ड्रेक पॅसेजला. ड्रेक पॅसेज ह्याच्याबद्दल एक थोडीशी भीती होती माझ्या मनात पण जायच्या आधी, पण खरंच मला शेवटी अशी खूप गंमत वाटली. कारण या ड्रेक पॅसेजमध्ये इंडियन ओशन, पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन ह्या सगळ्यांचं पाणी हे अंटार्क्टिकाच्या थंड ओशनच्या थंड पाण्याबरोबर मिक्स होतं. आणि त्यामुळे ड्रेक पॅसेज क्रॉस करताना मनवीर, आम्ही सगळे वेदर चांगलं असावं याची प्रार्थना करत होतो. कारण असं म्हणतात की जेव्हा वेदर काम असतं ना, तर त्या ड्रेक पॅसेजला ड्रेक लेक म्हणतात. आणि जेव्हा वेदर असं बदलतं आणि हवामान ते बदलल्यामुळे आपली ती बोट ही एवढी हलत असते त्याच्यात,
की त्याला ड्रेक शेक असं म्हणतात आणि त्या शेक मध्ये आपण सुद्धा ढवळून निघतो. म्हणजे मला आठवतं मी त्या शिपच्या लायब्ररीमध्ये बसले होते आणि आम्ही तो ड्रेक पॅसेज क्रॉस करत होतो आणि म्हणजे एवढी खाल्ली ती बोट की माझ्या हातातलं पुस्तक हे मी वाचत होते ते कुठेतरी लांब पळून गेलं आणि मग त्यांनी अनाऊन्स केलं की जिथे आहात तिथेच थांबा, थोडा वेळ हलू नका आणि थोड्या वेळात सगळं काही चांगलं झालं. अर्थात ड्रेक पॅसेज क्रॉस करणं हे सुद्धा एक आपल्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा असल्यासारखं मानलं जातं आणि आपल्याला एक सर्टिफिकेट मध्ये सुद्धा ते लिहून देतात की तुम्ही हा ड्रेक पॅसेज क्रॉस केलाय. मनवीर, हे करायला काही वेळेला फ्लाईट घेऊन सुद्धा अंटार्क्टिकाला जाता येतं, पण मला वाटतं ही खरी मजा ती ड्रेक पॅसेज क्रॉस करून जाण्यातच आहे. तुझा काय अनुभव होता? हो, काही फ्लाईट आपण जसं तुम्ही म्हणला ना, जे काही वेळेस चिली या ठिकाणाहून ते फ्लाईट ऑपरेट करत असतात, पण तुम्हाला अंटार्क्टिका हा जर बघायचा आहे तर तुम्हाला क्रूज ह्या एक्सपिडिशन शिप्स असतात ना त्याच्यातूनच जाण्यात मजा आहे. म्हणजे मला स्वतःला जेव्हा मी या क्रूजवर मी बोर्ड केलं, मला जाणवलं की नॅशनल जॉग्राफी वाले वगैरे हे कसे एक्सपिडिशनला जात असतात आणि कसं हे करत असतात. वी आर अ पार्ट ऑफ दॅट टीम नाव आणि आपण ते बरोबर. सर्व त्या अँगलनी बघतो. आपण एक आपला अँगल ते तयार करतात आणि आपण हे सर्व बघतो. ड्रेक पॅसेज पास करणे म्हणजे आपण ड्रेक पॅसेज पास करत असताना 1000 किलोमीटरचा समुद्र आपण पूर्ण क्रॉस करून अंटार्क्टिक रिजन मध्ये येतो. आपल्याला जाताना जे म्हणजे किलर वेल्स किंवा या आमचे कॅप्टन नेहमी अनाऊन्स करत असत की आपल्याला पुढे काय दिसणार आहे का. लिटरली म्हणजे त्यांनी लोकांना सांगितलं होतं की वी आर गोइंग टू पुट अ टास्क फॉर यू. तुम्हाला यू हॅव टू स्पॉट अ फर्स्ट आइसबर्ग. आणि हम्म. लोक लिटरली रात्री 2 वाजता 3 वाजता डेकवर वाट बघत बसायची की आइसबर्ग फर्स्ट दिसतो का आणि लगेच रिपोर्ट करायचा असतो. सो दिस वॉज समथिंग थ्रिल की आपण आइसबर्ग बघत आहोत. अगदी बरोबर बोलला तू. आपल्याला सुद्धा त्या एक्सपिडिशनचा भाग असल्यासारखं वाटायला लागतं आणि आपण सुद्धा थोडा वेळ का होईना एक रिसर्चर बनतो आणि शोध घ्यायला लागतो आणि खरंच हे कसं सगळं म्हणजे अंटार्क्टिकाला जाऊन मला जाणवलं की तिथलं कॉन्झर्वेशनसाठी किती प्रयत्न केले जात आहेत आणि त्यात आपण सुद्धा काहीतरी करू शकतो. मला आठवतं मनवीर, आम्ही जेव्हा बसलो होतो तेव्हा आमच्या क्रूज शिपवरचे जे बॉटनिस्ट होते, नॅचरलिस्ट होते, जे रिसर्चर्स होते आणि हे खरंच PhD वगैरे झालेले अतिशय छान शिकलेली लोक असतात जी आपल्याला त्याची माहिती देत असतात आणि त्यांनी आमचे शूज मागवले, आमचे कपडे मागवले आणि ते सगळं त्यांनी चेक केलं की त्यात काही आपण ज्या ठिकाणाहून आलो म्हणजे साऊथ अमेरिकेतून जिथून कुठून त्यात काही म्हणजे माती किंवा अशा गोष्टी तर नाही येत ना, आपले शूज स्वच्छ आहेत ना. आणि चक्क त्यांनी स्वतः ते व्हॅक्युम करून आम्हाला दिले की कुठलीही गोष्ट जी अंटार्क्टिकावर उगत नाही ती चुकून सुद्धा जाऊ नये. कारण असं झालेलं आहे की काही वेळा शूज वगैरे जे असतात जे न्यावे लागतात त्यात थोडीशी माती निघून गेली आणि त्याच्यामुळे जे अंटार्क्टिकाचा भाग नाहीये असल्या छोट्या छोट्या वन्यजीवाचा तिथे म्हणजे तिथे पाहायला मिळाले आणि दॅट इज म्हणजे असं म्हणतात की ते चांगलं नाहीये ना त्या कॉन्झर्वेशनसाठी. सो हे सगळे रिसर्चर सुद्धा हे काम करतात आणि ते पाहून खरंच बरं वाटलं की काय घडतंय तिथे. पण मनवीर, एक माझ्या मनात असं होतं की एक्सपिडिशन क्रूज म्हणजे काहीच नसेल त्या क्रूजवर, पण गेल्यावर जरा नजारा वेगळाच होता. सो तुला कसं वाटलं त्या क्रूज शिपवर? क्रूजवर आम्ही बोर्ड केल्यानंतर आपण फर्स्ट डे जेव्हा डिपार्ट करतो ना क्रूज स्थायी ते इंट्रोडक्शन आणि आपल्याला आपले मीटिंग पॉइंट्स आणि तुम्हाला तुमच्या ग्रुपचं नाव सांगतात. म्हणजे हा आपला विनाबलचा 22 लोकांचा ग्रुप होता. हा हा प्लस टोटल आम्ही 160 पॅसेंजर्स होतो. प्लस 120 क्रू मेंबर्स म्हणजे साधारणतः एक क्रू असा त्यांचा तो कॅल्क्युलेशन असायचं. हम्म, तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन घेऊन अँटार्क्टिक रिजन मध्ये आपण काय पाहणार आहोत ह्याची पूर्ण हम्म, माहिती देणे. फोटोग्राफीज कसे घ्यायचे, तिथं कोणत्या प्रकारचे बर्ड्स बघायला मिळणार आहेत, त्याच्यानंतर कोणत्या प्रकारचे आपल्याला तिथं वेल बघायला, जसं ऑर्का वेल आपण बघतो किंवा हम्बॅक वेल बघतो आपण, किंवा पेंग्विन्स कोणत्या प्रकारचे आपण तिथं बघणार आहोत आणि कधी आपल्याला आईसबर्ग कसे, म्हणजे या प्रत्येक विषयाचे अभ्यासू जे मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज मधून जे आपण डॉक्टरेट केले हे लोक क्रूजवर असायचे आणि हे आपल्याला त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन द्यायचे की आपण तिथं फक्त फिरायला जात नाही आहोत, बट ते आपल्याला पूर्ण आधी एक तयारी करून देतात की आपण कसं बघणार आहोत आणि काय बघणार आहोत.
याची. बरोबर. आणि त्याचबरोबर मनवीर क्रूज शिपवर सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी होत्या. म्हणजे जिम सुद्धा आहे आणि लायब्ररी सुद्धा आहे. हे पण मला गंमत वाटली की आपण एवढ्या लांब आहोत जगापासून, म्हणजे 7व्या खंडावर आहोत आणि तरीही 3 कोर्स मील्सचा आनंद घेतोय. म्हणजे जेवण सुद्धा उत्कृष्ट होतं. त्याचा काय अनुभव होता? पण आम्ही टूरला जेव्हा स्टार्ट केलं ना, तर जेव्हा आमचं ब्रीफिंग वगैरे सगळं सगळं झालं होतं, तर जेवणाबद्दलचा हा एक मोठा विषय होता, की आपल्याला कॉन्टिनेंटल स्टाईल तिथं जेवण असणार आहे. कॉन्टिनेंटल म्हणजे आपण ताई कसं असणार आहे, की बाबा तुम्हाला व्हेजिटेबल बॉइल्ड व्हेजिटेबल्स असतील किंवा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन मध्ये आपण रॉ फिश किंवा सॅल्मन असं असेल. हा असा एक आमचा प्रिपरेशन होतं, की आपण अशा प्रकारचं जेवण जेवणार आहोत. जसं आपण हम्म. युरोपियन टूर्सवर घेतो त्या पद्धतीचं थोडंफार आपण म्हणू शकतो. पण क्रूजवर गेल्यानंतर वी वर सरप्राईज की त्यांनी सर्व प्रकारचे म्हणजे राईट फ्रॉम राईस, दाल, त्याच्यानंतर इंडियन व्हेजिटेबल्स, इंडियन मेनू त्यांनी काही वेळेस ठेवला होता. त्याच्यानंतर बर्गर, ज्या लोकांना बर्गर हवाय, बर्गर वगैरे ठेवायचे. कॉन्टिनेंटल मेनू असायचा, फिश असायचं, सॅल्मन वगैरे असायचं. एक तरी गोष्ट ह्यामध्ये काय, आपला 22 लोकांचा ग्रुप होता. अपार्ट फ्रॉम दॅट 160 मध्ये जवळजवळ 75 एक लोक इंडियन्स होते, जे ऑस्ट्रेलियावरून आले होते, जर्मनीवरून आले होते, अमेरिकन मधून आले होते. त्यामुळे जेव्हा आम्ही एकमेकांना सर्व लोक इंडियन्स भेटलो ना, आपल्याला असं खूप हे वाटायचं, अरे तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये आहात, अच्छा तुम्ही विना वर्ल्ड बरोबर ग्रुप आहे आणि आपला 22 लोकांचा ग्रुप आहे. त्याच्यामुळे लोकांना एक आनंद काय मिळाला, की काय काय सण संध्याकाळी आपण आपला मील एन्जॉय करू शकतो. बट येस, जेवणाची लज्जत होती ताई. असं कधीही वाटलं नाही की बाबा आपल्याला जेवण आवडलेलं नाहीये. ब्रेकफास्ट, लंच, डिनर तिन्ही लोक खूप आनंदाने एन्जॉय करायचे. आणि सेकंडली टी कॉफी हे त्यांनी 24 आवर्स ठेवलं होतं, कारण वेदर खूप थंड असायचं. हम्म. त्याच्यामुळे ना, तर त्यांनी टी कॉफी आणि या सगळ्या गोष्टी 24 आवर्स ठेवल्या असायच्या. आम्ही डेकवर ना इवन रात्री 12 वाजता 1 वाजता, म्हणजे ताई मला सांगायला आवडेल की मी मिडनाईट सन हा हम्म. अंटार्क्टिका मध्ये केला. मी माझा एक फोटो असा घेतला वाह, होता, क्या की बात है. रात्रीचे 12 वाजलेत आणि मिडनाईट सन मी तिथं करत आहे. सो हा दॅट वॉज हा. समथिंग डिफरंट, जे मी तिकडे तो एक क्षण एन्जॉय केला. बरोबर आहे मनवीर. आणि तू छान गोष्ट सांगितली की एक तिथे कंटिन्युअस डेकवर चहा कॉफी ठेवलेलंच असतं. आपण जेव्हा पण जातो आपण एक कप घेऊ शकतो. म्हणजे मी सुद्धा जेव्हा क्रुझवर होते मला कॉफी अशी प्रचंड आवडते आणि ते कारणच होतं मला त्या डेकवर जायचं. पण एक एक मुद्दा असा पण होता की आपल्याला रूम मध्ये थांबावसंच वाटत नाही. आपल्याला सतत वाटतं आपण डेकवर जाऊया, कारण कधी काय दिसेल. जरी ती आयटनरी एक आखलेली असते अंटार्क्टिकाची, तरी ते खूप फ्लेक्झिबिलिटी असते ना. म्हणजे आपण जातो, पण आज आपण इथे जाणार आहोत, पण हवामान कसं आहे, आपल्याला नक्की तिथे थांबता येईल का, की आपण दुसरीकडे मग जर हवा बदलली तर आपण त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी करतो. किंवा आता ते सगळं नैसर्गिक असल्यामुळे नक्की एखादा वेल आता दिसेल की आईसबर्ग दिसेल, की आईसबर्गवर एक बसलेला पेंग्विन आपल्याला त्याचा फोटो काढता येईल. अशा सगळ्या एवढ्या इच्छा तिथे पूर्ण होताना दिसायच्या की मला सतत वाटायचं अरे रूम मध्ये कशाला जा. आणि त्यातून डेकवर थोडी थंडी असायची तर जॅकेट वगैरे मी घालूनच बसायचे, की जर कॅप्टननी अनाऊन्स केलं की आता आपल्याला काहीतरी एक्साइटिंग होतंय, की लगेच पडायचा, एक छान कॉफीचा कप घ्यायचा आणि बघायचा. पण त्यात तू दुसरं एक छान बोललास की तुला मिडनाईट सन सुद्धा इथे पाहता आलं. आणि अर्थातच अंटार्क्टिकामध्ये म्हणजे 6 महिने कंप्लीट काळोख आणि 6 महिने कंप्लीट काळोख होतच नाही, उजेडच असतो. त्याच्यामुळे मिडनाईट सन सुद्धा आपल्याला दिसतोच. सो मी खरंच सांगेन की अंटार्क्टिकाची मजा घ्यायची असेल ना, तर ते आपल्या रूम मधून निघून आपण बाहेर डेकवर राहणं आणि एवढ्या इतर लोक भेटतात, त्यांच्याकडून देखील काही काही माहिती मिळते आणि खरंच खूप मजा येते. तर तू जर बोलला मिडनाईट सन, तर नक्की कुठला वेळ चांगला ठरतो अंटार्क्टिकाला जायला? साधारणतः ना अंटार्क्टिकाच्या ह्या जो टूर स्टार्ट होतात समवेअर अबाउट नोव्हेंबर पासून स्टार्ट होतात, ते मार्च पर्यंत असतात. सो डिसेंबर टू फेब्रुवारी हा वेळ कधीही अंटार्क्टिकाला व्हिजिट करायला चांगला. आता आपली टूर ही डिसेंबर मध्येही गेली आहे आणि फेब्रुवारी मध्येही गेली आहे. आपल्या अंटार्क्टिकाच्या ज्या टूर्स गेल्या, तर डिसेंबर टू फेब्रुवारी कधीही हा खूप वेळ चांगला आहे अंटार्क्टिका व्हिजिट करायला. आपण ज्या शिपवर ट्रॅव्हल केलं होतं ती क्वार्क एक्सपिडिशन ओशन एन्ड्युअर नावाची आपली क्रूज होती. या शॉर्ट क्रूज असतात ताई, मी आधीही तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये, की जेणेकरून की इझिली सर्व ठिकाणी मूव्ह होऊ शकतात. तर एक ताई जसं तुम्ही आता म्हटला की त्याच्यामध्ये आपल्या रूम मध्ये आपल्याला जाऊन बसण्यापेक्षा डेकवर आपण वेळ जास्तीत जास्त द्यावा हे बरं वाटायचं. ताई असंच होतं, कारण ह्या टूर्सला गेल्यानंतर
बाल्कनीवाल्या रूम्स आहेत का, किंवा आपल्या विंडोजवाल्या छोट्या रूम्स आहेत का, ह्याचा काहीही काही फरक पडत नाही. कारण काय ताई, ह्यामध्ये एक आहे, रूम मध्ये कमी कमी वेळ बसणे. आपल्याला जितका वेळ आपण डेकवर स्पेंड करू. ताई मी खरं सांगू ना, ह्या टूरच्या बाबतीत ना खूप आठवणी आहेत. एक, की मी ह्या सेक्टरला परत कधीच येणार नाही आहे, हे मला माहिती आहे. मी आज फिरायला आलोय, जे आज मी इथंच डोळ्यात साठवून घेऊन जाणार आहे ना, ह्या माझ्या आठवणी आहेत. आणि मला आठवणी सगळ्या ह्या माझ्या बरोबर ठेवायच्या आहेत. आणि रूम केबिन मध्ये जाऊन बसण्यापेक्षा मॅक्सिमम मी ह्या टूर साठी एक निकॉनचा कॅमेरा घेतला आणि अरे वा. खूप फोटोज काढले. खूप फोटोज काढले आणि आज त्या आठवणी माझ्या बरोबर आहेत, की मी काय काय त्या सेक्टरवर. मी नेहमी टूरवर जेव्हा जातो तेव्हा लोकांना अंटार्क्टिका विषयी सांगतो. कारण का, मी तो क्षण एन्जॉय केलाय. लोकांना अंटार्क्टिका बद्दल खूप काही माहिती नसतं, पण जेव्हा लोक ऐकतात ना, म्हणतात अच्छा, म्हणजे अंटार्क्टिकाला जाणं इतकं सोपं आहे का? म्हणजे सोपं आहे, पण तुमची तयारी करावी लागते. बरोबर, तू बरोबर बोललास मनवीर. मी सुद्धा जाताना मला आठवतं कॅमेरा तर होताच, पण नंतर मला गेल्यावर लक्षात आलं अरे ट्रायपॉड पाहिजे, कारण ते पेंग्विन तर सतत हलत असतील. आणि मी चक्क उशुआयाला एक ट्रायपॉड देखील विकत घेतला की नाही, मला जाऊन भरपूर मनसोक्त फोटोग्राफी करायची आहे. पण नंतर कळलं की असं अनेक गोष्टी, म्हणजे जे गोप्रो आहे, लेन्स आहेत, हे सगळं उशुआयामध्ये आपल्याला रेंटवर सुद्धा घेता येतं. म्हणजे जर आपल्याला नेहमीच ते नको असेल तर उशुआयाला पोचल्यावर काही कपड्यांपासून, ग्लव्स पासून हे सगळंच तिथे घेता येतं. अर्थात आपण ज्या क्रूज शिपवर जातो तेच आपल्याला तो जाड पारका जो आपण म्हणतो की जो ज्याची गरज असते तिथे त्या थंडीत आरामात फिरता यावं म्हणून तो लागतो. पण मनवीर, माझा अनुभव असा होता की तिथे पोचल्यावर म्हणजे थोडी थंडीची भीती होती मनात, की अंटार्क्टिका कोल्डेस्ट कॉन्टिनेंट, विंडीएस्ट कॉन्टिनेंट, म्हणजे हवा पण आणि थंडी पण. पण चक्क तो पारका घालून जेव्हा पहिलं लँडिंग झालं आणि आम्ही चढलो तिथे, तर मला घाम यायला लागला. आणि मी म्हटलं हे का घडतंय. सो मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना पण तसंच दिसलं असेल की जेव्हा हवामान छान आहे आणि उजेड खूप आहे, सूर्यप्रकाश खूप आहे, सो थंडी तर असते, पण असा कधी थंडीचा त्रास झालेला मला दिसला नाही. ताई बरोबर आहे तुम्ही म्हटला. कारण मला आठवतं जेव्हा आपलं सगळं टूरची तयारी चालू झाली, क्वार्क एक्सपिडिशननी आमच्याकडं आपल्या लिटरली शूजच्या साईज बसून आपण जे जॅकेट पार्का आपल्याला दिले होते ना, त्याची साईज वगैरे सगळंच घेतलं होतं. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्हाला व्हॉट आर द थिंग्स यू नीड टू कॅरी. गेल्यानंतर तो पार्का त्यांनी आपल्याला दिला होता. तो डबल लेअरचा पार्का असतो, म्हणजे तुम्ही सिंगलही करू शकता, डबलही करू शकता. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही ट्रॅक पॅन्ट असतात तसे आणि घेऊन या, आणि गमशूज. गमशूज ते याकरता आपल्याला देतात की आपल्याला मुवमेंट करायला आणि चालण्याकरता ते खूप इझी पडतात. आपण उतरून जेव्हा आपण झोडियाक मधून आपण जेव्हा मेन आयलँडवर उतरतो आणि आपण पेंग्विन्स बघण्याकरता जातो, द व्हेरी फर्स्ट डे आपल्याला गरम होतो. कारण काय होतं ताई, आपण 2 ते 3 लेअर ते घातलेला असतो. तो पारकाच डबल इतका हेवी असतो की तिथून आपल्याला थंडीचा हा त्रास काही होत नाही आणि काही जाणवत नाही ताई. हो, खरंच खूप मजा येते. तू आता झोडियाक म्हणालास मंदिर. हो. सो झोडियाक म्हणजे ही राफ्ट असते ना. सो आता आम्हाला सांग की एक एक दिवस कसा होता ह्या क्रूजवर. म्हणजे जेव्हा आपण ब्रेकफास्ट वगैरे करून, किंवा कधी कधी तर सकाळी सुद्धा एक आपलं एक्सकर्जन असतं, किंवा दोन सुद्धा असतात काही काही दिवशी, की 2 वेळा आपण क्रूज सोडून तिथे बघायला जातो. सो एक प्रश्न असतो ना सगळ्यांच्या मनात, की एवढ्या लांब जायचं, एवढे पैसे द्यायचे आणि नक्की बघायचं काय, आणि ते कसं बघायचं. तर हे हे सगळं कसं घडतं हे हे जरा सांगा मला. पण निघाल्यानंतर म्हणजे ओशुयावरून आपण निघून आपण ड्रेक पॅसेज पास 2 दिवस आपल्याला ड्रेक पॅसेज पास करायला लागतात. 2 दिवस आणि 2 रात्र. हा आम्हाला पहिला खूप प्रश्न पडायचा, अरे आपण इतके दिवस करणार काय. पण शॉर्ट मध्ये ताई, त्यांनी आपल्याला अंटार्क्टिक रिजन मध्ये जाण्याच्या आधी आपण काय बघणार आहोत आणि काय काय बघणार आहोत ह्याची पूर्ण माहिती देऊन आपल्याला त्यांनी आपला खूप इन्फॉर्मेशन दिली. ज्या दिवशी आम्ही अंटार्क्टिक रिजन मध्ये आल्यानंतर आमचा शेट लँड जवळ आम्ही पोहोचलो होतो, त्यांनी त्यांचे जोडिएक्स ज्या ह्या छोट्या राफ्ट असतात त्या खाली काढण्यास सुरुवात केली. आणि प्रत्येक ग्रुपला नाव दिलं होतं. जसं माझा ग्रुप हा अल्बाट्रॉस ग्रुप होता आणि अल्बाट्रॉस ग्रुप मध्ये साधारणतः 25 लोक होते. तर 25 हो, लोकांची एक मिनिट पहिली म्हणजे टीम. बरोबर आहे तुझं. मला पण आठवतं तिथे ते ग्रुप्स करतात, आणि पक्ष्यांची किंवा तिथले जे डिस्कवरर्स आले होते
त्यांची सुद्धा नावं देतात. सो आमच्या वेळे आमच्या ग्रुपचं नाव शॅकल्टन होतं, जो तिथे जाऊन बरेच डिस्कव्हरीज करून नाईटहूड ज्याला मिळालंय, किंवा रॉबर्ट स्कॉट, अशी ही सुद्धा ग्रुपची नावं दिलेली होती. मला वाटतं तुमच्या वेळी पक्ष्यांची दिली होती. सो अल्बेट्रॉस पक्षी, पेंग्विन्स, हे ते अशी ही नावच असतात. सो सो पुढे सांगा मला काय झालं त्या अल्बेट्रॉस ग्रुपचं. मग अल्बाट्रॉस ग्रुपला त्यांनी रेडी होण्याकरता सांगितलं. मग आम्ही पार्काज वगैरे रेडी करून जॅकेट्स घातले, पार्का जॅकेट्स, त्याच्यानंतर शूज आणि सगळे आपले कॅमेराज, ग्लव्स वगैरे सगळे करून आम्ही रेडी. आणि आपलं एक आय कार्ड असतं, जे आपला शोल्डर असतो ना, तिथं ते आपल्याला त्यांनी पॉकेट दिलेलं असतं, ते आय कार्ड तिथं ठेवायचं असतं. अँड देन वी आर रेडी टू गेट आउट ऑफ द. आणि गेल्यानंतर मग त्या राफ्ट मध्ये आपण जाऊन बसतो. मग जाताना ते स्कॅन करतात की अच्छा की इतके लोक, 25 लोकांचा ग्रुप बाहेर गेलाय. मग आम्ही झोडियाक मधून बसून ना ताई, ज्या दिवशी आम्ही मेनलँड आयलँडवर फर्स्ट टाइम मी अंटार्क्टिकाला उतरलो, मला विचारू नका, म्हणजे आय वॉज की मी ह्या ठिकाणी पोहोचलो आहे, हा जो आनंद होता, म्हणजे मी खरंच काही सांगू शकत नाही की येस मी ह्या ठिकाणी पोहोचल्याने माझे पाय ह्या ठिकाणी पोहोच, म्हणजे जमिनीवर लागले आहेत अंटार्क्टिकाच्या. त्याच्यात खूप मला बरं वाटलं. म्हणजे आय कांट टेल यू दॅट एक्सपिरियन्स की पण ताई तुम्ही जाऊन आला तर तुम्हालाही हे असेलच त्याच्याबद्दलचा अनुभव. त्यांनी काय केलं होतं ताई, आपल्याला एक पाथवे तयार केलेला असतो, आणि जेणेकरून पेंग्विन्स तिकडे खूप फिरत असतात. आणि त्यांनी सांगितलेलं असतं की पेंग्विन्सच्या मध्ये किंवा त्यांच्या जवळ जायचं नाही त्याच्यात, आणि त्या पाथ मधूनच आपल्याला चालावं लागतं. मी पाहिले काही पेंग्विन्स ना त्यांच्या त्या बीक मध्ये छोटे छोटे स्टोन्स घेऊन जात होते. मला हा प्रश्न पडला, हे दगड का घेऊन जात आहेत किंवा काय. हा, तर म्हटलं माझ्या मनात विचारलं, हे पण माझ्यासारखे आहेत की मला इथले दगड सोविनियर म्हणून घेऊन जायचे, पण हे घेऊन जातात की काय. पण आम्हाला आधीच सांगितलं होतं की अंटार्क्टिका रिजन मधून सोविनियर्स म्हणाय, काय म्हणा, तुम्ही काही घेऊ शकत नाही. तुम्हाला खूप वाटेल, कारण इथून तुम्ही प्रत्येक वेळेस एक 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 वस्तू जर असं लोक घेऊन गेले तर इथले स्टोन्स वगैरे कमी पडतील किंवा होतील. त्याचं रिझन काय, हे पेंग्विन्स हे दगड घेऊन आपली छोटी छोटी घरटी बांधतात, आणि घरटी बांधत असताना दुसरा पेंग्विन येतो, त्यांचे दगड घेऊन जातो आणि आपलं घरटं बांधत असतो. म्हणजे त्यांच्यामध्ये ही जुगलबंदी चालू असते. ही आमच्या लक्षात आली, आणि हे आम्हाला आधीही त्या लोकांनी सांगितलं होतं. आपले जे क्रू मेंबर्स होते, ज्यांनी आपल्याला एक्सप्लेनेशन केलं होतं की वाय दिस पीपल टेक द स्टोन्स, त्याच्यामुळे ते बघितल्यानंतर लगेच लक्षात आलं ताई. हा फर्स्ट डे होता खूप मोठ्या. मनवीर, तू इथे एक परत मी तुला थांबवीन तिथे, कारण इथे तू दोन दोन गोष्टी सांगितल्या आणि त्या खरंच महत्वाच्या आहेत. की एकतर जे जे आपण पाहतो तिथे, आणि खूप खूप टेम्पटेशन होतं, पाहिलं की आपल्याला वाटतं एक छोटीशी गोष्ट तरी मला अंटार्क्टिकाहून घेऊन जायची, ज्यांनी मला त्याची कायमची एक आठवण राहील. पण ती एक छोटीशी गोष्ट म्हणजे एक दगड जरी आपण उचलून आणला, आणि असा तू म्हणाला तसं प्रत्येकाने आणला, तर अंटार्क्टिकामध्ये जर दगड नाही उरले तर पेंग्विन्सनी काय करावं. म्हणजे त्यांचा पहिला हक्क आहे त्या खंडावर, आणि ते त्यांचं घर आहे. आणि खरंच ते स्टोन्स घेऊन ते छोटी छोटे दगड नेतात आणि त्यांनी त्यांचं घरटं करतात, तिथे ते राहतात. आणि म्हणजे तिथल्या निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी खरंच या महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपण सगळ्यांनीच पाळल्या पाहिजेत. सो मला वाटतं आणाव्यात ते केवळ आठवणी आणि भरपूर फोटो, म्हणजे जिथे होईल असं काही नाहीच आहे की फोटो कमी पडतील. त्यामुळे पाहिजे तेवढे फोटो आपण काढू शकतो. अर्थात आजकाल आपले फोन्स देखील आहेत, त्यात सुद्धा फोटो काढता येतात. पण मनवीर, एक मला सांगायचंय सगळ्यांना की थंडीत कधी कधी काही फोन्स काम करत नाहीत तेवढ्या चांगल्या ह्यानी. त्याच्यामुळे एक चांगला कॅमेरा असणं, छोटासा असला तरी चालेल, पण एक छोटा कॅमेरा घेऊन गेलात तर अजून छान फोटो तुम्हाला नक्कीच काढता येतील. आणि एक्स्ट्रा जे आपले चिप्स असतात कॅमेऱ्याचे, जे कार्ड्स असतात, SD कार्ड्स किंवा काही कार्ड्स, मेमरी कार्ड्स, ते सुद्धा नक्की भरपूर घेऊन जा. आणि एक स्पेअर बॅटरी, असं असलं की आपल्याला हवे तेवढे फोटो काढता येतात. आणि मला वाटतं तेच परत घेऊन यावं. पण मंदिर, तू आता म्हणाला पेंग्विन्स तिथे दिसतात. सो नक्की आता ह्या प्रश्नाकडे येऊया की नक्की अंटार्क्टिकामध्ये दिसतं काय. सो काय काय बघायला मिळालं तुला. अँटार्क्टिक रिजन मध्ये सर्वात पहिला आपण पोहोचल्यानंतर आपण आईसबर्ग बसून सुरुवात करतो. आपण आईसबर्ग इतक्या प्रमाणात बघतो, आपण इतके मोठे आईसबर्ग कधी बघितलेलेही नाहीत. फक्त टीव्ही मध्ये नॅशनल जॉग्राफी जसे आपण बघतो ना, तसे लिटरली आपण मोठमोठे आईसबर्ग हो, बघण्यास आणि सुरुवात आपल्याला करतो. जेवढे दिसतात त्याच्या
4-5 पट पाण्याच्या खाली तो आईसबर्ग मोठा असतो. म्हणजे नक्की किती मोठा असेल तो हिमखंड, तो आईसबर्ग, याचा अंदाज बांधणं तर अशक्यच आहे आपल्याला. बरोबर म्हणालास तू. सो पहिला आईसबर्ग दिसतो. पहिले नंतर आईसबर्ग दिसतात. म्हणजे आम्ही मग झोडियाक मधून ताई मी जस्ट हे शेअर करीन माझा एक तिथला अनुभव. नक्की. हा. 2 आईसबर्ग असे होते, दोन साईडने आले होते. म्हणजे आपण प्रोट्रॅक्टर कसा असतो त्याप्रमाणे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, आपण त्याच्या मधून जाऊ शकतो का, मला खूप फोटो घ्यायचे होते. ते हा. म्हणले हा. नो, इट्स नॉट अलाउड. कारण काय, हे आईसबर्ग कधीही पाण्यात पडू शकतात त्यांच्या वेटनी. त्यामुळे ह्याची खूप काळजी घ्यावी लागते. खूप जवळही जाता येत नाही आईसबर्गच्या, जे असे मधी पाण्याच्या ह्याच्यात आहेत किंवा अशा वर्तुळ आकारामध्ये असल्यामुळे ताई. तिथून ताई आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघा, अँटार्क्टिक बर्ड्स ज्याला आपण म्हणतो, हा, ते आपल्याला ताई बघायला मिळतात. साधारणतः आम्ही जेव्हा जात होतो तर सीगल्स आपल्याला सर्वांना माहिती आहेत, सगळीकडे कॉमन आहेत. सीगल्स एक होते, त्याच्यानंतर अल्बाट्रॉस होते, त्यानंतर साऊथ पोलार सुका असे नावाचे बर्ड्स. तर सी गर्ल्स आपल्या क्रूजच्या मागे यायचे. त्यांना असं वाटायचं की या फिशिंग बोट्स आहेत, त्याच्यामुळे ते फिशच्या शोधात यायचे, पण ते थोड्या वेळाने परत निघून जायचे. आपण बर्ड्स बघतो किंवा त्याच्यानंतर मेन कमिंग टू पेंग्विन्स जर आपण बघितलं तर पेंग्विन्स मध्ये आपल्याला इथं जेंटू पेंग्विन्स आपण बघतो मेनली, की आम्ही पहिला गेल्यानंतर सर्वात आधी आम्हाला जेंटू पेंग्विन्स जास्त बघायला मिळाली पेंग्विन्स मध्ये. त्यानंतर एम्परर पेंग्विन्स, किंग पेंग्विन्स आहेत, पण हे काही थोडस खूप आत आत असतात, म्हणजे मेनलँड मध्ये आत असतात, त्यामुळे ते आपल्याला जास्त बघायला मिळत नाहीत. त्यानंतर एडिलेट पेंग्विन आपण बघतो, त्याच्यानंतर आपण मॅक्रोनी पेंग्विन्स आपण बघत असतो. हे असे काही पेंग्विन्स आपण काही तिथे बघतो. आणि त्याचबरोबर सील्स, म्हणजे मला वाटतं अँटार्क्टिका हे एक वाईल्ड लाईफ साठी, अँटार्क्टिक वाईल्ड लाईफ साठी एक खाणच आहे. कारण मला आठवतं आम्ही एक एक्सकर्जन केलं मनवीर, आणि आम्ही उतरलो त्या लँडवर, आणि तिथून पुढे चालत होतो तर इतक्या प्रकारचे तिथे सील्स होते, लेपर्ड सील्स, इतर सील्स सुद्धा. आणि नंतर आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा चक्क एक सील हे पेंग्विनला खाण्यासाठी त्याच्या मागे लागलं होतं. सो एक वेगळ्या प्रकारचा गेम ड्राईव्ह जे आपण इतर वेळे आफ्रिकेत बघतो, तसा हा अँटार्क्टिक म्हणजे शेवटी निसर्गाचं जे सायकल आपण म्हणतो ते तिथे होताना हुबेहूब डोळ्यासमोर आम्हाला घडताना दिसत होतं. त्यामुळे निसर्गाचं हे लाईफ सायकल जे आहे हे आम्हाला प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडताना दिसलं. ते पेंग्विन्स आहेत, ते पेंग्विन्स अर्थात तिथे क्रिल असल्या एका प्रॉन सारख्या माशाला खातात. पेंग्विन्सना मग सील्स खात होते, सील्सच्या मागे वेल्स लागत होते, आणि अशा प्रकारे ते तिथलं सायकल सुरूच असतं. सो भरपूर वाईल्ड लाईफ पाहायला मिळतं तिथे, म्हणजे अर्थातच अँटार्क्टिक वाईल्ड लाईफ. आणि मला गंमत वाटली की तिथले अल्बाट्रॉस पण म्हण किंवा पेंग्विन्स पण म्हण, हे आयुष्यभर एकच साथी निवडतात, म्हणजे जो एक पार्टनर असतो त्यांचा, आणि ते खूप छान काळजी घेतात आपल्या लहानांची. मला खूप गंमत वाटली. म्हणजे पेंग्विन्सना पाहताना तर खरंच जाणवतं की जो म्हणजे मेल पेंग्विन असतो तो सुद्धा मुलांसाठी कसा बसून राहतो, खायला घेऊन येतात, आणि टर्न बाय टर्न ते कशी काळजी घेतात, कधीही ते एकटं सोडत नाहीत. आणि खरंच एक म्हणजे आयडियल कुटुंब कसं असावं हे मला पेंग्विन्सना बघून कळलं. आणि त्यानंतर ऑर्का व्हेल्स, जे किलर व्हेल्स असतात, त्यांच्याबद्दलही माहिती कळली. आणि अर्थात आपण जेव्हा क्रूजवर असतो तेव्हा ते फिल्म्स वगैरे सुरूच असतात, आणि या सगळ्यांबद्दलची माहिती सुद्धा सुरूच असते. सो अजून अजून आपल्याला कळत जातं. म्हणजे असं काही थोडंसं आपण आधी वाचून गेलो तर ते चांगलंच असतं, पण नाही वाचलं तरी तिथले जे रिसर्चर्स आहेत, तिथले जे नॅचरलिस्ट आहेत, यांच्याकडून अधिक माहिती तर मिळतच जाते. पण ओव्हरऑल किती दिवसांची ही टूर असते मंदिर? काही टोटली 9 days आपण ऑन बोर्ड असतो, क्रूजवर असतो, ओशुआया टू ओशुआया. त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही आधी जेव्हा मला सील्स बद्दल बोलला ना, म्हणजे आपण एलिफंट सील्स बघतो किंवा आपण जसं लेपर्ड सील्स बघतो. हे जे सील्स, म्हणजे मी सील्स हे बघितलं ना, आम्ही त्या झोडियाक मधून ट्रॅव्हल करायचं, तर आमच्या पाण्याच्या जवळून काहीतरी यायचं आणि पटकरून पाण्याच्या आत जायचं. ते आमच्या पटकरून ते लक्षात यायचं नाही. तर ना, अँटार्क्टिक फोर सील हे खूप छोटे असतात, आणि ते लक्षात, कारण आपल्याला सील माहिती आहे मोठी असते, आम्ही त्यांना काही विचारचं की इतकं फास्ट काय, मग त्यांनी सांगितलं की दिस आर द अँटार्क्टिक फोर सील अँड यू नीड टू बी व्हेरी टेक केअर ऑफ, म्हणजे तुम्हाला थोडी याची काळजी घ्यायची आहे, कारण ते येतात आणि तुम्हाला
तुमच्या जोडियाकला ना ते थोडेसे धडक मारतात. तुमचा टेक केअर ऑफ युअर मोबाईल अँड कॅमेरा स्पेसिफिकली, कारण ते पडलं की इट्स गॉन. सो खूप छान. म्हणजे आपल्या जवळून जेव्हा आपण झोडियाक मधून जात असतो ना, तर वेल, ऑर्का वेल किंवा हम्बॅक वेल हे आपल्या जवळून जात असतात आणि आपल्याला हो. हे माहिती सुद्धा नसतं. सो वी हॅव टू ऑलवेज बी रेडी विथ युअर कॅमेराज, की कधी तुम्हाला तो क्षण मिळेल आणि तो तुम्ही तुमचा गुड पिक्चर जे आपण ज्याला म्हणतो तो तुम्ही कॅप्चर कराल. बरोबर. आम्ही अशीच गेलो होतो तेव्हा अंटार्क्टिकाचे जी बर्फाचे डोंगर असतात त्यातनं एखादा आईसबर्ग जेव्हा तुटून पडतो, काविंग होतं ज्याला असं म्हणतात, आणि तो क्षण आणि त्याच्या बरोबर जी साऊंड इफेक्ट्स असतात हे सुद्धा खरंच अविस्मरणीय असतात आणि आपल्या डोळ्यासमोर ते आईसबर्ग तयार होताना आपल्याला दिसत असतात की ह्या ग्लेशियर मधून असा हा बर्फाचा तुकडा पडतोय आणि मग तो हळूच फ्लोट व्हायला लागतो आणि त्याचा आईसबर्ग तयार होतो. खरंच तिथला मला वाटतं प्रत्येक क्षण हा एक वेगळा ठरतो पण तेवढाच महत्वाचा देखील असतो आणि कायम आपल्याला सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं की नक्की इथे काय होतंय काय नाही आणि कसं ते सगळं घडतंय. खरंच खूप सुंदर आहे. मला वाटतं किलर व्हेल्सची सुद्धा बरीच माहिती तिथे आपल्याला देतात क्रूजवर. आपल्याला किलर वेल म्हणजे आपल्याला अंटार्क्टिक रिजन मध्ये गेल्यानंतर ज्या अंटार्क्टिकच्या आपण जसं म्हणतो आपल्याला वेल्स पाहायला मिळतात, आपल्याला पेंग्विन्स पाहायला मिळतात, आपल्याला सगळे सील्स पाहायला मिळतात आणि निसर्गामध्ये जसं आता तुम्ही स्नो बद्दलचं बोललं किंवा आईस ग्लेशियर बद्दलचं बघायला, ग्लेशियर फॉल आपण ज्याला म्हणतो हे बघायला, सर्व गोष्टी निसर्ग जे आपण तिथं बघण्याकरता गेलो आहोत ना, त्या सर्व गोष्टी बघायला मिळतात ताई. आपण यू कांट कम्पेअर अंटार्क्टिका विथ एनी अदर रिजन. म्हणजे लोकांना असं असतं की आपण इथं का फक्त स्नो बघणार आहोत का फक्त पेंग्विन. तुम्ही गेल्यानंतर जे काय तिकडे बघता ना ते तुम्ही कधीही विसरणार नाही आणि तुमची ही एक्सपिडिशन टूर इट्स अ लाईफ मेमोरेबल टूर होऊन जाते ताई. बरोबर. पनवीर, सगळ्यांना एक प्रश्न असतो की आणि एक गर्व देखील असतो की भारताचं सुद्धा रिसर्च स्टेशन हे अंटार्क्टिकावर आहे. म्हणजे दक्षिण गंगोत्री हे पहिलं होतं, नंतर ते बर्फाखाली गेल्यानंतर मैत्री हे स्टेशन आज सुद्धा आहे. हे कुठल्याही क्रूज वरून बघता येतं का रे? ताई नाही, ऍक्च्युली मैत्री स्टेशन आपलं जे आहे ना ते आपण म्हणजे साऊथ अमेरिका पासून खाली शेट आयलंड अंटार्क्टिकाच्या इकडे येतो आणि मैत्री तिथून खूप डिस्टन्सवर आहे. आपण तितकं ट्रॅव्हल करू शकत नाही. म्हणजे जर आपण रिजन पाहिला ना तर साऊथ आफ्रिकाच्या खाली मैत्रीचं लोकेशन येणार 3000 किलोमीटर जवळ. म्हणजे मी तुम्हाला जस्ट इझी लोकेशन हे करण्याकरता. आणि आपण असतो साऊथ अमेरिका करता, तो खूप डिस्टन्स आहे मैत्रीकडे आपल्याला ट्रॅव्हल करायचं असेल तर आपण आपल्या स्टेशनला तिकडे काही जाऊ नाही शकत नाही. बरोबर. आपण अर्थात मनवीर कुठल्याच स्टेशनला भेट नाही देऊ शकत कारण हे रिसर्च स्टेशन आहेत आणि तिथे अंटार्क्टिका बद्दलची अजून माहिती काढण्याचा, त्याच्यावर रिसर्च करण्याचं काम सुरू आहे. अर्थात तिथल्याही रिसर्चर्सचे पोस्टिंग सतत होत असतात आणि तिथे जायला आपल्याला खरंच मेहनत करून आधी एक रिसर्चर बनावं लागेल, मगच तिथे जाता येईल. पण मी म्हणेन की आपण भाग्यवानच आहोत की आज आपल्याला त्या अंटार्क्टिक पेनिन्सुला पर्यंत सुद्धा पोचता येत आहे, तिथलं आयुष्य थोडं पाहता येतंय आणि अर्थातच अंटार्क्टिकासाठी असा विजा नाहीये. आपण साऊथ अमेरिकेतून जातो म्हणून साऊथ अमेरिकेचा विजा घ्यावा लागतो, पण अंटार्क्टिका हे इंटरनॅशनल असल्यामुळे असा कुठलाच विजा नाहीये तिथे. पण तिकडे अंटार्क्टिकावर आपण या क्रूज शिप वरून गेलो तरी एक रात्र असं काही क्रुजेसना राहता येतं ना रे, कॅम्प करता येतो मला वाटतं त्या अंटार्क्टिकावर. हो ताई, आपल्याला साधारणतः थर्ड डे करता ते आपल्याला लोकांना आपण अंटार्क्टिक साठी मेन लँडवर कॅम्प करता येतो. आता हे त्यांनी जे केलंय ते छोटासा टेंट वगैरे आपल्याला बनवतात. पण ऍक्च्युली ना क्रू मेंबरना जेव्हा आपल्याला विचारतात ना त्यांचं असं असतं की तुम्ही कॅम्प नका करू, तुम्ही क्रूज मध्ये राहा किंवा काय. हा, तसा त्यांचा एक हे असतो. सो दे डोंट रिअली प्रमोट फॉर दॅट. पण येस, लोक ज्या लोकांना कॅम्पिंग आवडतं किंवा ज्या लोकांना अंटार्क्टिक रिजन मध्ये स्टे करायचा क्रूज सोडून दे पीपल गो. ते मग तुम्हाला राफ्ट मधून घेऊन जातात, व्यापारेटो मधून तिथं उतरतात, टेंट वगैरे ते बनवतात. कारण कसं आहे, क्रूजला हॉल्ट करून मग इफ एनिथिंग इज फॉर जसं की आपल्याला काही बरोबर. असेल तर त्यांना क्रूज मध्ये यावं लागतं. शॉर्ट मध्ये कसं वॉशरूम जरी असेल दे हॅव टू कम बॅक टू द क्रूज. त्यामुळं हा. त्या क्रूला 24 आवर्स किंवा फुल नाईट दे हॅव टू स्टे देअर. आणि लोकांकडे हे सगळं बघावं लागतं, या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला लागते. ताई म्हणजे आम्ही जेव्हा अंटार्क्टिकाला गेलो ना त्यांनी सुरुवातच अशी केली की
पृथ्वीवरचा चंद्र तुम्ही बघायला जात आहात. म्हणजे आजही माझा तो शब्द लक्षात आहे, यू हॅव कम टू सी द मून ऑफ अर्थ. बरोबर. कारण जग आपल्या पृथ्वीवर दुसरी कुठलीच जागा नाहीये जी अंटार्क्टिका सारखी आहे. त्यामुळे नक्कीच हे वेगळं दिसतं. पण काही लोक कयाकिंग सुद्धा करतात ना, म्हणजे जे कयाक्स जातात आणि त्या होड्या असतात आणि त्यात आपल्याला स्वतःच आपलं कयाक रो करायचा असतो. हे सुद्धा शक्य आहे अंटार्क्टिकात करणं. खूप आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टूर्स करतो आणि आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण थोडस युरोपियन्स किंवा अमेरिकन स्टाईल टूर कराव्या किंवा त्यांच्यासारखं कराव्या. तो क्षण इथं तरी तुम्हाला एन्जॉय करता येतो, कारण इथं कसं आहे, कयाकिंग आणि हे सगळे अमेरिकन्स असू देत किंवा युरोपियन्स असू देत किंवा इंडियन्स असू देत, आपण सर्व लोक खूप एन्जॉय करतो. कारण इथं ते तुम्हाला ना, कयाकिंग यू आर नॉट जस्ट प्रॅक्टिसिंग, तुम्ही लिटरली त्या सी मध्ये उतरून कयाकिंग करत असता. माझ्या म्हणजे, आणि तुम्ही कयाकिंग करत असताना तुमच्या बाजूनं सील जाते किंवा हम्बॅक वेल जात असतात आणि त्या लिटरली जस्ट गोईंग, आणि तुम्ही म्हणजे आपण असं घाबरतो, अरे बापरे वेल, पण दे आर लाईक व्हेरी, म्हणजे त्यांचे जे इन्स्ट्रक्टर असतात ते सांगतात स्टे काम, नथिंग इज गोइंग टू हॅपन, ते जस्ट पास बाय होत असतात. आणि हे क्षण आपण ताई तिथं टूरवर एन्जॉय करतो. आणि ऑफकोर्स त्याच्याबरोबर आपल्याला तिथली निसर्गाची मौजी लुटता येते ताई. बरोबर आहे मनवीर. आणि माहितीये ना की प्रत्येक गोष्ट आपण केलीच पाहिजे असं नाहीये. काही गोष्टी बघून सुद्धा मजा वाटते. असं मला त्या कयाकिंग बद्दल वाटलं जेव्हा दुसरे करत होते आणि त्यांना बघण्यात सुद्धा मला आनंद होता. कारण थोडं आधी वाटलं मला कयाकिंग करावं, पण एक लक्षात आलं की कयाकिंग जर घेतलं तर प्रत्येक वेळा जेव्हा आपण उतरतो तेव्हा आपल्याला कयाक मधूनच जावं लागतं. कारण शेवटी हे एक 150-200 लोकांचीच कपॅसिटी असते या क्रूज शिप्सची. त्यातून कयाक्स आणि झोडियाक राफ्ट जे असतात हे सगळं जेवढं हवं तेवढंच घेऊन येतात. त्यामुळे आपण असं नाही करू शकत की आज मला कंटाळा आला, मी आज कयाकिंग नाही करणार, मी राफ्टवर येईन. तर तसं शक्य नसतं. जर आपण कयाकिंग निवडलं तर आपल्याला पूर्ण वेळ कयाकिंग करावं लागतं. आपण राफ्टवर असलो तर आपण राफ्टवर जातो. सो ते ते खरंच खूप खूप प्रसन्न आणि खूप छान दिसतं. आपण अंटार्क्टिका बद्दल बोलतोय आणि आता खरंच मला, तू म्हणालास की परत कधी जाताना येणार, पण मला आता परत जायची इच्छा तयार होते. कदाचित काही वर्षांनंतर परत एकदा मी अंटार्क्टिकाला जाऊन येईन किंवा कदाचित आर्क्टिक रिजन सुद्धा जाऊन एक्सप्लोर करेन. पण हे सगळं आपण जसं बोललो की कमी लोकांच्या क्रुजेस असतात, क्रूज एक्सपिडिशन सुद्धा कमी असतात. कारण सगळं ते त्याच संरक्षण करायचं आहे, अंटार्क्टिका जपायचं आहे. त्यामुळे तेवढे डिपार्चर सुद्धा नाही करतायत. तर किती लवकर किंवा कधी बुक करावं? एक तू आम्हाला सांगितलंस की नोव्हेंबर ते मार्च पर्यंत साधारण या टूर्स घडतात आणि एक नोव्हेंबरचा पहिला 1-2 आठवडे सोडले तर फेब्रुवारी मार्च पर्यंत आपल्याला जाता येतं. अर्थातच या वर्षी काही जाता येणार नाही. पण जर मला पुढच्या वर्षीची टूर बुक करायची असेल तर मी ती कधी करावी? सप्टेंबर मध्ये करावी का आत्तापासून करावी? किती लवकर करावी? ह्या टूर्स ज्या असतात ना, ह्या कशा आहेत, 6 महिन्यासाठीच चालतात. आणि ह्याच्या अंटार्क्टिका रिजन मध्ये वन क्रूज ऍट अ टाइम जात असते. म्हणजे ओशन एन्डिव्हरनी स्टार्ट केला ना ज्यांनी, तरी एकच क्रूज असते जी त्या रिजन मध्ये फिरत असते. आणि त्याच्या पुढे म्हणजे 3 दिवसाच्या ह्याच्यावर क्रूज निघत असतात. तर इकडे डिपार्चर्स खूप कमी आहेत. तर ह्यांचं स्केड्यूल आधीच ठरतं. तर ह्या ज्या ह्याचं बुकिंग जे आहेत ना, किमान तुम्हाला 6 महिने आधी करावं लागतं कमीत कमी. आणि तुम्हाला त्याप्रमाणे तसं प्लॅनिंग करावं लागतं तुम्हाला ह्या टूर करता. मला वाटतं सर्वात उत्तम आहे जे तू केलंस. टूरची डेट लागली की सगळ्यात आधी जाऊन आपलं नाव द्यावं. म्हणजे आपल्याला जर इंटरेस्ट असेल अंटार्क्टिकाला जायला तर ह्या गोष्टीत तरी वेळ घालवू नये. कारण सगळीच तयारी आपल्याला करता येते आणि आपल्याला हवं तसं हवी ती डेट सुद्धा मिळते. कारण सगळीच तयारी आपल्याला करता येते आणि एक आपलं स्वप्न पूर्ण करण्याची तारीख सुद्धा आपल्याला मिळते. मनवीर, आता भरपूर बोललोय आपण, पण जाता जाता अंटार्क्टिका मधला एखादा सर्वात अविस्मरणीय क्षण सांग. एक अनफॉरगेटेबल एक्सपिरियन्स जो, अर्थात संपूर्ण अंटार्क्टिकाच आपल्याला अनफॉरगेटेबल आहे, आपण कधीच विसरू शकत नाही. पण त्यातून सुद्धा एखादा क्षण असा असेल टूरवर की जो कायमच तुझ्या मनात राहील. पण अंटार्क्टिकामध्ये ना,
अंटार्क्टिकाच्या सी वॉटर म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना स्वीट वॉटर अँड सॉल्टी वॉटर, हे असं खूप ठिकाणी आईसबर्गचं मेल्टेड असतं. तर तिथं एका ठिकाणी ते स्टॉप घेतात आणि आपल्याला विचारतात की तुम्हाला डाईव्ह करायचंय का, आणि त्याने आम्हाला एक्सप्लेन केलं की यू हॅव टू डाईव्ह, आणि ते आपल्याला एका रोपनी बांधतात की जेणेकरून ते आपल्याला लगेच पुल करू शकतील, कारण पाणी खूप गार असतं. पण हिथं तुम्हाला थोडीशी हिंमत करायला पाहिजे. कारण काय की आपण म्हणतो अरे बापरे, एवढ्या फ्रीजिंग पाण्यामध्ये मी कशी उडी मारेन. पण येस ताई, खूप लोकांनी, आपल्या ग्रुपच्या लोकांनी, मी स्वतः पाण्यामध्ये जम्प करून आणि तो अनुभव घेतला आहे. आणि आज सुद्धा मी सांगताना मला आठवतं की मी पाण्यातून बाहेर आल्यानंतर की कसं वाटतं आपल्याला आणि किती थंडी असते. हा अनुभव आपल्याला नक्की घ्यायला हवा. बरोबर आहे मनवीर, आणि तू काय म्हणतोयस हे मला पूर्ण कळतंय, पुरेपूर कळतंय, कारण मी सुद्धा तेच केलं होतं. मी देखील जेव्हा गेलो होतो तेव्हा मी भारतातले 4 लोक होतो ज्यांनी त्या थंडगार पाण्यात, म्हणजे एवढं थंड पाणी मी कधीच अनुभवलं नाही. तू म्हणालास तसं त्यांनी रोपनी बांधलं होतं, पण एक हिंमत करून उडी मारल्यावर जो काही आनंद झाला त्या अंटार्क्टिकाच्या पाण्यात जाण्याचा, तो तो सांगताच येणार नाही, तो शब्दात सांगणं कठीण आहे. अर्थात ते आपल्याला लगेचच काढून घेतात, टॉवेल घालतात आपल्यावर, आणि मला वाटतं ब्रँडी सारखं काहीतरी आपल्याला पाजतात, ज्यांनी पटकन गरमी परत येते आणि खरंच खूप बरं वाटतं. तुझा हा अनफॉर्गेटेबल एक्सपिरियन्स हा माझा सुद्धा होता, पण त्याचबरोबर मला एक शेवटची आठवण सांगायची आहे सगळ्यांना, की एक संध्याकाळची वेळ होती आणि असा खूप मोठा फुल मून असा दिसत होता आणि आकाशात चक्क एक म्हणजे असं गुलाबी आकाश म्हणतो, असं सुंदर गुलाबी निळसर रंग मिक्स असलेलं आकाश दिसत होतं. आणि त्यात कॅप्टननी सांगितलं की एक व्हेल्सचं सायटिंग होत आहे आणि अख्खा पॉड आहे, म्हणजे जे व्हेल्स एकत्र जातात, ऑर्का व्हेल्स ह्यांचा पॉड आहे. म्हणजे त्यात ना तो इतका छान सांगत होता आम्हाला की त्या व्हेल्सच्या ग्रुपमध्ये त्यांची आजी, आई, लहान मुलं असे सगळे आहेत आणि ते जात आहेत, तर तुम्ही या बाहेर. आणि आम्ही गेलो आणि थोड्याच वेळात जसं काय काहीतरी मॅजिकलच होतं ते, कारण या साईडला ऑर्का वेल्स दिसत होते तर दुसऱ्या साईडला हम्पबॅक्स होते. आणि मला वाटतं त्या 2 तासात आम्ही 50 तरी किमान वेल्स पाहिले आणि इतकं सुंदर वाटलं. हातात एक कॉफीचा कप होता, अंटार्क्टिकाची क्रूज, अंटार्क्टिकाचं पाणी, तो फुल मून आणि 50 वेल्स. हे हे माझ्यासाठी कधीच माझ्या मनातनं हे चित्र नाहीसं होत नाही. आणि जेव्हा पण म्हणजे गेली 2 वर्ष मला वाटतं हेच चित्र परत परत बघून आपण स्वतःला हे करतोय की परत एकदा टुरिझम सुरू होत आहे आणि नक्कीच आपण ते घेऊ शकतो. आता सुद्धा अंटार्क्टिकाच्या क्रुजेस सुरू झाल्या आहेत, पण गेल्या 2 वर्षात ज्या लोकांनी त्या बुक केल्या होत्या त्या सगळ्यांचं आता ते कम्प्लिशन सुरू आहे आणि ते झाल्यावर आपण पुढच्या वर्षी नक्कीच अंटार्क्टिकाला जाता येईल आपल्या सगळ्यांना. सो आपण त्याची वाट बघूया. मंदिर, आज खरंच खूप मजा आली अंटार्क्टिकावर गप्पा मारताना आणि त्या सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्या. मला वाटतं आपल्या मंडळींना सुद्धा एक अंटार्क्टिकाचं छान चित्र उभं राहिलं असेल. तर मनवीर, त्याबद्दल धन्यवाद. आपण लवकरच भेटूया. ताई, थँक्यू सो मच, आणि तुम्हाला आणि सर्व मंडळींना हॅपी दिवाळी. तुला सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा मनवीर, आणि सगळ्या आपल्या मंडळींना दिवाळीच्या शुभेच्छा. असेच वीणावरचा ट्रॅव्हल कट्टा ऐकत राहा. स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ऍपल किंवा वीणावरच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला हा ऐकता येईल. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर, आपल्या परिवाराबरोबर हा शेअर करा. माझा ईमेल आहे sunila@veenawat.com, sunila@veenawat.com. त्याच्यावर आपला प्रतिसाद नक्कीच कळवा. पुन्हा एकदा आपण भेटूया दिवाळीनंतर अशाच एका एपिसोडवर. सो तोपर्यंत थँक्यू, बाय बाय आणि हॅपी दिवाळी.